नाव कमिंग टू दी नेक्स्ट पार्ट दॅट इज इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजेच काय, मराठीमध्ये त्याला परिस्थितिकी असं म्हणतात. The science that deals with the study of interactions between biotic and abiotic factors of the environment is called as ecology. परिस्थितिकी म्हणजेच काय, जे काही इंटरॅक्शन्स होत आहेत, आंतरसंबंध येत आहेत कुणामध्ये, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्समध्ये, सजीव आणि निर्जीव या दोन्हीमध्ये जे काही संबंध येत आहेत इन दी एन्व्हायरमेंट, पर्यावरणामध्ये, याचा अभ्यास, टू स्टडी इट इज नथिंग बट दी इकॉलॉजी. याचा अभ्यास करणं म्हणजेच काय तर परिस्थितिकी. व्हॉट इज द एक्झाम्पल? एक छोटंसं एक्झाम्पल. इफ अ गार्डनर इज हॅव्हिंग अ प्रॉब्लेम विथ इन्सेक्ट्स दॅट ईट द क्रॉप्स, सो ही हॅज टू यूज इन्सेक्टिसाइड्स. एखादा गार्डनर आहे आणि त्यानं प्लांट्स लावलेले आहेत, पण तिथं छोटे छोटे किडे येत आहेत, इन्सेक्ट्स येत आहेत आणि ते प्लांट्स खायला चालू करतात. तो काय करतोय मग? इन्सेक्टिसाइड स्प्रे करणार आहे, ज्याच्यामुळे इन्सेक्ट्स काय होणार आहेत, मरून जातील किंवा निघून जातील. While using these insecticides, he may hurt the soil too. तो काय करतोय? फक्त इन्सेक्ट्सनाच हर्ट करतोय का? नाही, तर तो सॉइल सुद्धा खराब करतोय. म्हणजेच काय, एक बायोटिक फॅक्टर, फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग जो गार्डनर आहे किंवा इन्सेक्ट्स, तो पण एक बायोटिक फॅक्टर आहे. ह्या ज्या बायोटिक फॅक्टर्स आहेत ते काय करतायत, त्यांचा संबंध कोणाबरोबर येतोय? सॉइल बरोबर येतोय, दॅट इज अ बायोटिक फॅक्टर. प्लांट बरोबर येतोय, दॅट इज अ बायोटिक फॅक्टर. ह्या एकमेकांबरोबर जो संबंध येतो, त्यांचे इंटरॅक्शन्स होत आहेत, ज्याच्यामुळं ते एकमेकांना थोडीफार हानी पोचवत आहेत, ह्याचा अभ्यास करणं म्हणजेच काय तर इकॉलॉजी. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हॉट इज इकॉलॉजी. The basic functional unit used to study the ecology is called as ecosystem. इकोसिस्टम म्हणजे परिसंस्थेचा जर आपण अभ्यास केला म्हणजेच काय, आपण इकॉलॉजीचा अभ्यास करतोय. Environment consists of many ecosystems. We have studied certain ecosystems in earlier classes. भरपूर टाइप्स ऑफ इकोसिस्टम्स आहेत. नॅचरल इकोसिस्टम आहेत, आर्टिफिशियल इकोसिस्टम आहेत. याचा अभ्यास आपण 9th मध्ये डिटेलमध्ये केलेला होता. A small pond is also an ecosystem. एक छोटंसं तळं घेतलं तरी तो एक काय आहे, तर एक इकोसिस्टम आहे, परिसंस्था आहे. किंवा आपण एक मोठं ओशन घेतलं किंवा अर्थच घेतलं, मोठ्याच्या मोठं, अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टम. सगळ्यात मोठं इकोसिस्टम कुठलं असेल तर ते काय आहे, अर्थ आहे. तो छोटं एक्झाम्पल काय, छोटंसं पॉन्ड सुद्धा इकोसिस्टम आहे आणि अर्थ सुद्धा एक इकोसिस्टम आहे. Environment balance is maintained through continuous separation of various natural cycles like water cycle, carbon cycle, gaseous cycle, nitrogen cycle, oxygen cycle. जर एन्व्हायरमेंटला बॅलन्स करायचं असतील तर वेगवेगळे सायकल्स होते. 9th स्टँडर्डमध्ये आपण त्याचा अभ्यास केला होता. वॉटर सायकलचं होतं, कार्बन सायकल होतं, नायट्रोजन सायकल होतं आणि ऑक्सिजन सायकल होतं. ऑल दीज सायकल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू keep the ecosystem in proper condition. Environmental balance is also maintained by various food chains. Here I have given a picture of a food chain. That is, producer पासून कशा प्रकारे एक कार्निवोर्स पर्यंत, लायन आहे, इथं ईगल आहे, इथं आऊल आहे, कार्निवोर्स पर्यंत. दिस इज द प्रोड्युसर, these are the herbivores and this is the carnivore, that is predator. इथं सुद्धा this is nothing but producer. हे दोघं काय आहेत तर हर्बिवोर्स आहेत अँड दिस लायन इज द कार्निवोर. लास्ट आणखीन एक एक्झाम्पल आहे. इथं सुद्धा प्रोड्युसर एक प्लांट आहे. कमिंग टू ऑल दीज आर दी सेकंडरी कंझ्युमर्स, प्रायमरी अँड सेकंडरी कंझ्युमर्स अँड लास्टली द कार्निवोर, दॅट इज द प्रिडेटर. These are the examples of the food chains of the ecosystem. Now, environmental कन्झर्वेशन म्हणजे एन्व्हायरमेंट, पर्यावरणाला आपण कशा प्रकारे कन्झर्व करू शकतो, कशा प्रकारे त्याला आपण व्यवस्थित आहे त्या पद्धतीनं ठेवू शकतो, दॅट इज कन्झर्वेशन. At present, many environmental problems have been arisen due to effect of natural as well as artificial factors on the earth. काही नॅचरल फॅक्टर्स पण अफेक्ट करतायत आणि काही आर्टिफिशियल फॅक्टर्स, मॅनमेड फॅक्टर्स सुद्धा अर्थला अफेक्ट करत चाललेत. त्यामधला एक फॅक्टर आहे तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. जनरली कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. कुठलंही मटेरियल जर कंटॅमिनेट झालं, त्याचं
केमिकल फिजिकल रूपांतर बदललं, दॅट इज नथिंग बट पोल्युशन. Any contamination of any material is nothing but pollution. Unnecessary and unexpected changes in the surrounding environment due to natural events or human activities is called as environmental pollution. Environmental pollution थोडक्यात काय, unnecessary, नको असलेले, अनएक्सेप्टेबल, जे आपण लगेच ॲक्सेप्ट करू शकत नाही, जे चेंज झालेलं आहे ते आपण ॲक्सेप्ट करू जर शकत नसू, this in our surrounding environment, it can be due to natural factors or artificial, that is man-made factors. याला काय म्हणायचं तर environmental pollution, पर्यावरण प्रदूषण. That is, it can be direct change, directly तुम्हाला, आता सपोज रिव्हर आहे त्याच्यामध्ये आपण गंगामध्ये भरपूर घाण टाकत असतो, दॅट इज द डायरेक्ट इफेक्ट, डायरेक्ट चेंज दिसतोय. आणि इनडायरेक्ट चेंज, इनडायरेक्ट चेंज म्हणजेच काय, हवामान बदल अचानक होतो, दिस इज इनडायरेक्ट चेंज दॅट इज टेकिंग प्लेस इन दी फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल. एअर, वॉटर अँड सॉइलमध्ये जर आपल्याला ह्यापैकी कुठलंही फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल कुठलंही चेंज दिसलं, मग ते डिरेक्ट होऊ दे किंवा इनडिरेक्ट होऊ दे, दिस इज नथिंग बट दी एन्व्हिरॉन्मेंटल पोल्युशन अँड दॅट इज व्हेरी व्हेरी हार्मफुल to the human and the other living beings also. Okay, various reasons, वेगवेगळे reasons आहेत pollution होण्यामागं. फर्स्ट इज पॉप्युलेशन एक्सप्लोजन, अचानक पॉप्युलेशन वाढल्यामुळं. फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, भरपूर प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन झालंय, भरपूर प्रमाणात आपल्याला वेगवेगळे फॅक्टरीज दिसत आहेत. इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नको तसं वापरलेले नॅचरल रिसोर्सेस, फॉर एक्झाम्पल गोल्ड माइन्स असतील, इवन वॉटर यूज, इवन सॉइल यूज, दॅट इज इनडिस्क्रिमिनेट यूज, विचार न करता वापरलेल्या गोष्टी, नॅचरल रिसोर्सेस. डिफॉरेस्ट्रेशन म्हणजेच काय तर जंगल तोड केल्यामुळं. अनप्लॅन्ड अर्बनायझेशन, अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणजेच काय की आपण प्लॅन न करता लोकांना सिटीज बनवून देणं, डिरेक्टली shifting of the people, migration of the people from one area to the other area. यामुळे unplanned urbanization is also a responsible factor for the environmental pollution. So here is a picture how the earth should be and how it is going to be. So it's very very important that we control the environmental pollution. Here is a very important conference that was established by UNEP, that is UNEP, that is nothing but United Nations Environmental Program in 1972, that is UNEP, has established in a conference arranged on a human and environment in which environmental problems were discussed. In 1972, this organization called as UNEP, त्यांनी एक कॉन्फरन्स ह्युमन राईट्स किंवा एन्व्हिरॉन्मेंट ह्याबद्दल डिस्कशन करण्यासाठी एक कॉन्फरन्स भरवलेली होती, मीटिंग भरवलेली होती, जिथं सगळे देश आलेले होते. आफ्टरवर्ड्स ह्याच्यानंतर हे जे डिस्कशन झालं त्यानंतर इंडियामध्ये अ सेपरेट एन्व्हिरॉन्मेंटल डिपार्टमेंट वॉज एस्टॅब्लिश्ड. 1972च्या आधी इंडियामध्ये एन्व्हिरॉन्मेंट, पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी कुठलं सेपरेट डिपार्टमेंट नव्हतं. पण आफ्टर दिस कॉन्फरन्स एक इंडियामध्ये वेगळं प्रॉपर डिपार्टमेंट काढलं गेलं, दॅट इज एन्व्हिरॉन्मेंटल डिपार्टमेंट वॉज एस्टॅब्लिश्ड आफ्टर थरो डिस्कशन ऑन एन्व्हिरॉन्मेंटल प्रॉब्लेम्स. जे काही एन्व्हिरॉन्मेंटल पर्यावरणामधले जे काही प्रॉब्लेम्स होते ते डिस्कस केल्यानंतर एक नवीन डिपार्टमेंट चालू केलं गेलं. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हिरॉन्मेंट अँड फॉरेस्ट इज इन्वॉल्व्ड इन प्लॅनिंग, इंडक्टिंग अँड इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट दी एन्व्हिरॉन्मेंट. आता आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हिरॉन्मेंट असं एक वेगळंच डिपार्टमेंट आहे, मिनिस्टर्स आर अलॉटेड, आणि आपण एन्व्हिरॉन्मेंट पर्यावरणाकडे व्यवस्थित लक्ष देण्यासाठी प्लॅन करतोय, विचार करतोय आणि अवेअरनेस लोकांमध्ये सुद्धा इन्क्रीज करत आहोत. Forest through various programs since 1985. Since 1985 now India is planning out to take care of the environmental problems. So thanks to UNEP की त्यांनी एक कॉन्फरन्स भरवली, त्यामुळे इंडियामध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळं डिपार्टमेंट मिळालं, ज्यामुळं आपण अर्थकडं लक्ष द्यायला लागलं, ज्यामध्ये आपण एन्व्हिरॉन्मेंटकडं लक्ष देत आहोत. नाव मूव्हिंग टू द पार्ट दॅट इज एन्व्हिरॉन्मेंटल कन्झर्वेशन, दॅट इज पर्यावरणाचं संवर्धन आपण कसं करायचं, आणि ही एक आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
स्वतःचं एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सगळ्यांनी मिळून आपण हे केलं पाहिजे. सिन्स एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन, जेव्हापासून आपलं इव्होल्युशन झालंय into humans, there is interrelationship between human and the environment. माणूस आणि पर्यावरण यांच्यामध्ये सुद्धा एक संबंध निर्माण झालाय, ते एकमेकांवरती अवलंबून झालेले आहे. On earth, human being proved its superiority as compared to the other animals with the help of characters like. आता अर्थमध्ये बाकीच्या ॲनिमल्स पेक्षा ह्युमन्सनी आपले इंटेलिजन्स, आपली सुपिरियरिटी जास्त दाखवलेली आहे. विथ दी हेल्प ऑफ देअर इंटेलिजन्स, त्यांची बुद्धिमत्ता, मेमरी, इमॅजिनरी ॲबिलिटी, वेगवेगळ्या गोष्टी इमॅजिन करणं, त्याला सायन्समध्ये कन्वर्ट करणं, शास्त्रज्ञ बनणं, या सगळ्या गोष्टी हळूहळू ह्युमन्सनी डेव्हलप करत गेल्यात आणि त्यामुळे ते बाकीच्या ॲनिमल्सपेक्षा मोठे ठरलेले आहेत, सुपिरियर ठरलेले आहेत. ह्युमन एस्टॅब्लिश डॉमिनेशन ओव्हर दी नेचर, आणि तो आता एवढा माणूस मोठा झालेला आहे की तो पूर्ण नेचरवरती, पूर्ण एन्व्हायरमेंटवरती, निसर्गावरती आपलं डॉमिनेशन दाखवतोय. मी त्याच्यापेक्षाही मोठा आहे असं समजतोय. In an attempt to live a satisfactory life, human kept snatching from the nature. चांगली लाईफ जगण्यासाठी, सुखदमय लाईफ जगण्यासाठी नेचरकडून ह्युमन काय करत गेलाय, सगळं स्नॅच करत घेतलंय, ओढून घेत गेलाय as much as possible, and this lead to increase in the problems. आणि ह्यामुळेच काय निर्माण होत गेले तर प्रॉब्लेम्स निर्माण होत गेले. फ्रॉम दिस एंटायर सिनॅरिओ, आपण जे काही आता वाचलं, जे काही मी बोलले, या सगळ्या सिनॅरिओवरून आपल्याला कळतंय काय, वी कॅन अंडरस्टँड दॅट ह्युमन हॅज अ क्रुशियल रोल इन मेंटेनिंग द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. जर आपल्याला पर्यावरणामधला बॅलन्स निर्माण करायचा असेल तर ह्युमन एक मोठा attempt बनू शकतो to move towards this path. If human has disturbed the environmental balance, then human itself can conserve and improve the quality of nature. जर environmental balance ह्युमननी खराब केला असेल तर ह्युमनच काय करू शकतो, इम्प्रूव्ह ही करू शकतो. Many times general public is unknown that its activities are harmful to the environment and thereby unknowingly many activities happen. काही वेळेला आपल्याला माहिती नसतं की आपण जे काही करतो ते अननोईंगली घडत असतं. फॉर एक्झाम्पल, जाता जाता आपण जर लेस खात असू, लेस खात खात आपण जाताना पॅकेट तिथंच टाकून जातो रोडवरती, पण त्या रोडवरती एखादं ॲनिमल जात असेल आणि चुकून त्याला वाटलं त्याच्यामध्ये काहीतरी लेस आहेत, काहीतरी आहे, तर तो प्लॅस्टिक सुद्धा गाऊन जातो. त्यामुळे वी आर हार्मिंग दी other animals and other living organisms too. That is unknowingly happening things by the humans or human activities. So for this, various laws were enacted for the environmental conservation. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनेक लॉज बनवले गेले आणि त्या लॉजवरती इम्प्लिमेंटेशन सुद्धा चालू झालं. First law was the Forest Conservation Act, which was in 1980. The land reserved for the forest conservation has been prohibited to the use for the any other purpose by this law. हा लॉ काय सांगतोय की जे काही लँड फॉरेस्टसाठी कन्झर्व केलेलं आहे, जिथं फक्त फॉरेस्टचं संवर्धन होऊ शकतं, तिथं बाकी कुठलीही गोष्ट करू नका. दॅट यू आर प्रोहिबिटेड टू डू ऑल द थिंग्स बाय दिस लॉ. एक्झाम्पल, परमिशन ऑफ दी सेंट्रल गव्हर्नमेंट इज कंपल्सरी फॉर मायनिंग ॲक्टिव्हिटीज. एखाद्या फॉरेस्टमध्ये जर तुम्ही मायनिंग करणार असाल, गोल्ड, कोल, कुठल्याही गोष्टीचं मायनिंग करणार असाल तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन काढली पाहिजे. तुम्ही अचानक जाऊन काहीही करू शकत नाही, खोदकाम वगैरे, झाडतोड काहीही करू शकत नाही. जर तुम्ही असं केलं तर काय, any person who disobeys this law is entitled for the imprisonment. जेल होऊ शकती for 15 days. 15 दिवसाची जेल होऊ शकती जर तुम्ही अचानक न सांगता विदाउट परमिशन कुठलीही गोष्ट जाऊन फॉरेस्टमध्ये करायला लागला तर. This is very very important law. It was done in 1980. Coming to the next act, that is Environmental Conservation Act. It was done in 1986. Purpose of this act is to control the pollution. ह्या ॲक्टचं मेन उद्देश काय होता की जे काही प्रदूषण वाढत चाललंय त्याला कंट्रोल करणं, कन्झर्व करणं, अँड पनिश द पर्सन्स ऑर इन्स्टिट्यूट्स हार्मिंग द एन्व्हायरमेंट.
जे काही पर्यावरणाला हार्म करणारी लोक आहेत किंवा इन्स्टिट्यूट्स आहेत, एकत्र आलेले ऑर्गनायझेशन आहेत, त्यांना व्यवस्थित पनिश करणं हे काम होतं एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन ॲक्टचं. Any person or factory is prohibited by this act from releasing the pollutants in the atmosphere beyond the permissible limit. फॅक्टरीजमध्ये भरपूर अमाऊंटमध्ये पाण्यामध्ये सोडले गेलेले बायोकेमिकल्स असतात किंवा एअरमध्ये सोडणारे गॅसेस असतात. एका लिमिटपर्यंत तुम्ही सोडू शकता, पण ती लिमिट पास केली तर इट इज नॉट एक्सेप्टेबल बाय दी गव्हर्नमेंट अँड यू आर पनिशेबल फॉर दॅट. अ पर्सन ब्रीचिंग दिस रूल, जर तुम्ही हा रूल ब्रीच केला की तुम्ही पल्युटंट्स त्या लिमिटपेक्षा सुद्धा जास्त पाठवत असाल फ्रॉम दी फॅक्टरीज और इंडस्ट्रीज, फॉर दिस देर इज 5 year इम्प्रिझनमेंट, 5 वर्ष जेलमध्ये राहावं लागणार आहे अँड फाईन अप टू 1 lakh rupees, 1 lakh rupeesचं फाईन सुद्धा आहे. National Green Tribunal has been established in 2010 for effective implementation of environmental related laws. जे काही ऍक्ट होतं एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ऍक्ट, त्याला सांभाळण्यासाठी सुद्धा नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल याची एस्टॅब्लिशमेंट झाली इन 2010. नाउ कमिंग टू दी व्हेरी अँड व्हेरी IMP पार्ट ऑफ दिस चॅप्टर, याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात. अ बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन. इट्स अ स्टोरी अँड इट इज अ व्हेरी इन्स्पायरिंग स्टोरी, ज्याच्यामुळे आपण एन्व्हायरमेंटला व्यवस्थित कन्झर्व करू शकतो. लेट्स स्टार्ट विथ इट. दिस इज जाधव मुलाई पेंग अँड ही इज अ हायली केपेबल पर्सन. ही वॉज बॉर्न इन दी आसाम नोमॅडिक ट्राईब. आसाममध्ये जन्मलेला एक साधा मनुष्य ज्याचं नाव होतं जाधव मुलाई पेंगे. ही वॉज बॉर्न इन 1963. He is working as a forest worker since the age of 16. 16 वर्षापासून तो एक फॉरेस्ट वर्कर, जंगलमध्ये काम करणारे कामगार म्हणून काम करतोय since he was 16 years. Once large number of snakes died in the flood of Brahmaputra river. ब्रह्मपुत्रा रिव्हर आसाममधून फ्लो होत असते, तिथं भरपूर अमाऊंटमध्ये स्नेक्सची डेथ झाली होती ड्यू टू फ्लड्स इन दी ब्रह्मपुत्रा रिव्हर अँड दोज स्नेक्स वेर फ्लोईंग थ्रू दी विलेज. ते मेलेले सगळे स्नेक्स विलेजमधून पास होत होते. ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर, आता जास्त अमाऊंट फ्लड आलं म्हणजेच काय, पाण्याला शोषून धरण्यासाठी आपल्याला काय पाहिजेत, ट्रीज पाहिजेत. त्यामुळे नेक्स्ट टाइम असं काही होऊ नये म्हणून एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून ही प्लांटेड 20 बांबू प्लांटलेट्स. 20 बांबूचे प्लांटलेट्स, छोटे छोटे पीच, छोटे छोटे स्टेम्स त्यानं काय केले तर तिथं प्लांट केले. नाव इन 1979 एक लोकल सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट होतं, त्याच एरियामधलं फॉरेस्ट्री डिपार्टमेंट होतं. त्यांनी एक सोशल अफॉरेस्ट्रेशन चालू केलं, म्हणजे जंगलतोड चालू केली. एक छोटासा प्रोजेक्ट घेतला होता इन 200 हेक्टर्स ऑफ लँड. 200 हेक्टर ह्या एवढ्या लँडवरती अफॉरेस्ट्रेशन चालू केलं, जंगलतोड करायला चालू केली. मोलॉय वॉज वन ऑफ दी फ्यू फॉरेस्ट वर्कर्स. मोलॉय सुद्धा त्या फॉरेस्ट वर्कर्समध्ये होताच, तोही त्या अफॉरेस्ट्रेशनच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड होता. हु वर लुकिंग आफ्टर दी प्रोजेक्ट. Molloy continued to plant the trees even after completion of the project. प्रोजेक्ट पूर्ण कंप्लीट झाला, अफॉरेस्ट्रेशन झालं. गव्हर्नमेंट होतं, डिपार्टमेंट होतं, त्याचं ऐकलंच पाहिजे. त्यामुळं अफॉरेस्ट्रेशन केलं, पण अफॉरेस्ट्रेशन झाल्यानंतर सुद्धा मोलाय काय करत गेला तर तिथंच आजूबाजूला प्लांटेशन चालू ठेवलं आणि completed the plantation after the project. As a result of this continuous work of planting and caring for the trees, the barren area witnessed the forest cover over 1360 acres. 1360 एकर्स एवढ्या एरियामध्ये पूर्णपणे ग्रीनरी साचली गेली. जो काही बॅरन एरिया होता, जिथं एकही झाड दिसत नव्हतं, तिथं सगळीकडे झाडच दिसायला लागली ड्यू टू हिज कंटिन्युअस वर्क. जे काही होतं प्लांटिंगचं असेल किंवा त्या प्लांट केलेल्या ट्रीजचं जे काही केअरिंग करत होता, त्यामुळं 1360 एकरमध्ये सगळीकडं ग्रीनरी पसरली. त्यांनी फक्त 200 हेक्टर्सचं फॉरेस्ट्रेशन केलं होतं, पण 1360 एकर्स त्यानं पुन्हा प्लांटेशन केलं. टुडे दिस जंगल इज कोकिलामुख ऑफ दी जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम इज द रिझल्ट ऑफ हार्डवर्क ऑफ 30 years. 30 वर्षाचं हार्डवर्क मुळे आपल्याला काय दिसतंय,
जोरहाट डिस्ट्रिक्टमध्ये आसाममध्ये आपल्याला हे जंगल दिसतंय इन कोकिलामुख. ह्या माणसाला जादव पेंगेला फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं, कारण की जिथं झाडच नव्हती तिथं त्याच्यामुळं झाडं निर्माण झाली. He has been awarded with the prestigious Padma Shri award by the government of India for this unparalleled work. त्याला पद्मश्री सुद्धा मिळाली. Now it is well known as the Moloi Jungle and he is the forest man of the India. त्याला आता नाव दिलं गेलं Moloi Jungle म्हणून. It is always said that when many people come together they destroy the forest. जेव्हा जास्त लोक एकत्र येतात तेव्हा ते डिस्ट्रॉय करून जातात फॉरेस्टना. पण A single person is determined can establish a new forest. फक्त एक माणूस जर डिटर्मिनेशननी काम करू लागला तर काय होऊ शकतं, एक नवीन फॉरेस्ट निर्माण होऊ शकतं. अशा प्रकारे एक नवीन जंगल निर्माण होऊ शकतो. सो दिस स्टोरी ऑफ जाधव मोलय पेंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज व्हेरी इन्स्पायरिंग टू ऑल ऑफ अस. आपण यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि प्लांटेशन्स चालू केले पाहिजे. दिस इज अ व्हेरी आस्क्ड क्वेश्चन इन युअर पेपर्स. Do understand it properly and remember it.